नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण रिड्युसिंग मेथड पाहणार आहोत। काही इक्वेशन्स हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल या फॉर्ममध्ये नसतात, परंतु आपण त्याला कन्वर्ट करून लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो आणि मग ते सॉल्व करू शकतो। तर अशा प्रकारे जर आपण क्वेश्चन सोडवले तर त्या मेथडला म्हणतात रिड्युसिंग मेथड। आता आपण एक एक्झाम्पल पाहूया। इथे क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स आणि दोन इक्वेशन्स दिलेले आहेत। 4/x + 5/y = 7 आणि 3/x + 4/y = 5 हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, परंतु हे दोन इक्वेशन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स नाहीत, कारण x आणि y न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आहेत। बरोबर, आपण काय करूया, सर्वप्रथम ह्या इक्वेशनला 1 आणि 2 नंबर देऊया। 4/x + 5/y = 7 हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि 3/x + 4/y = 5 हे झालं इक्वेशन नंबर 2। आता व्यवस्थित लक्ष द्या काय करायचे, 4/x ला स्प्लिट करायचे। कसं, 4 × 1/x कळलं। न्यूमरेटरचा 4 आपण साईडला घेतला आणि राहिलं काय 1/x ते लिहिलं। 4 × 1/x + 5 × काय होणार आता 1/y। हे फक्त आपण सेपरेट लिहिलंय, इक्वेशनला काही चेंज केलेलं नाही, फक्त 5 जो होता इथं तो आपण डायरेक्ट लिहिला। 5 × 1 = 5 मल्टिप्लाय केलं तर 5च येणार आहे, 5/y। इथं 4 × 1 केलं 4च येणार आहे अपॉन x। इक्वेशनमध्ये काही बदल झालेला नाही, फक्त आपण वेगळं थोडंसं चेंज करून लिहिलेलं आहे। = 7 पुढं काय आहे 3 × काय होणार 1/x। सिमिलरली 4/y चं काय होणार 4 × 1/y = 5। आता हे दोन इक्वेशन व्यवस्थित पहा, इथं 1/x आहे, इथं पण 1/x आहे। बरोबर, याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे, इकडच्या 1/x ला, इकडच्या पण 1/x ला, इकडच्या 1/y ला आणि इकडच्या पण 1/y ला आपल्याला रिप्लेस करायचं आहे। तर x आणि y सोडून दुसरे कुठलेही आपण व्हेरिएबलने रिप्लेस केलं तरी चालतं। आपण इथं m आणि n घेऊया। काय लिहायचं, रिप्लेसिंग 1/x बाय m अँड 1/y बाय n। म्हणजेच काय, जिथं 1/x आहे ना तिथं आपल्याला m लिहायचं आहे आणि जिथं 1/y आहे ना तिथं आपल्याला n लिहायचं आहे। आता मी तुम्हाला सांगतो, 1/x च्या काय लिहायचं आहे, m लिहायचं आहे। 1/y च्या काय लिहायचं आहे, n लिहायचं आहे। 1/x च्या जागी m आणि 1/y च्या जागी n। म्हणजे जिथं ब्ल्यू कलरचा बॉक्स केलेला आहे तिथं m आणि n लिहायचं आहे। म्हणजे ते इक्वेशन्स काय होतील आता 4m काय होईल 4m + 5n = 7 आहे तसंच। बरोबर, आता इक्वेशन 1 आणि 2 आधी दिलेलं आपण, हे झालं इक्वेशन नंबर 3। पुढचं इक्वेशन बघा 3m होणार, काय 3m + 4n = झालं 5 आणि हे इक्वेशन झालं 4 नंबरचं। 1 2 अगोदर दिलं होतं, हे 3 आणि 4। आता हे दोन इक्वेशन्स आहेत ते नॉर्मल लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल झाले, ते आपण क्रॅमर्स रूल, एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो। आता आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया। इथं 4m आहे, इथं 3m आहे, इथं 5n आहे, इथं 4n आहे। कशाचे m आणि n कशाचे व्हॅल्यू सेम नाही आहेत, मग आपण सेम करूया। आपण आता m ची व्हॅल्यू सेम करूया। 4im आहे आणि इकडे 3m आहे। बरोबर, 4 आणि 3 च्या टेबलमध्ये असणार नंबर कोणता 12। मग आपण ह्याला पण 12m करू, ह्याला पण 12m करूया। 12 करायसाठी काय करायला लागेल, 4 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल। मग आपण काय करणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3 बाय 3। 3 ने मल्टिप्लाय केलं काय होईल, 3 4 = 12m + 3 5 = 15n = 3 7 = 21। बरोबर, आता इक्वेशन 3 आणि 4 दिलं होतं, ह्याला देऊया आता 5, इक्वेशन नंबर 5। सिमिलरली या इक्वेशनला पण आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 4 आपल्याला 3 4 चा करायचं ना, म्हणून आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं बाय 4 नंबरने। 4 3 = 12m + 4 4 = 16n = 4 5 = 20। हे झालं 5 नंतर हे झालं इक्वेशन नंबर 6। आता 5 आणि 6 मध्ये बघा 12 आणि 12m सेम आहे, पण इथं पण +12 इथं पण 12 +12 आहे, ॲडिशन केलं तर 24 होईल। मग सबट्रॅक्शन आपलं करावं लागेल। मग आपण काय करणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 6 फ्रॉम 5 लिहिलं, मग नंतर 5 आपल्याला वरती लिहायचं आहे। 12m + 15n = आहे 21 आणि इकडे काय होणार 12m + 16n = आहे 20। सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो, एक लाईन ब्लँक सोडतो, मायनस साईन दिल्यावरती काय होतं, दुसऱ्या इक्वेशनचे सगळ्या साईन चेंज होतात।
इथं +12चं -12 होणार, +16चं -16, +20चं -20 होणार आहे. 12m ला 12m काय झालं, एलिमिनेट झालं, कॅन्सल झालं. 15 - 16n म्हणजे काय होणार आहे, 16मधून 1 गेलं, राहिलं 16मधून 15 गेलं, किती राहिले, 1 राहिलं ना. पण त्याला मायनस साईन येणार आहे, कारण ग्रेटर नंबर 16 आहे. 16 - 15 केलं तर 1 राहणार, ग्रेटर नंबर मायनस असल्यामुळे मायनस साईन येणार आहे. इकडे काय होणार, 21 - 20 काय होणार, 1 राहणार. देअरफॉर n इज इक्वल टू काय येणार, इकडची मायनस आहे, आपण तिकडे शिफ्ट करूया. n इज इक्वल टू आलं -1. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 3, 4, 5 किंवा 6 कशामध्ये जरी पुट केली तरी आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग आपण काय करूया, पुट n इज इक्वल टू -1 इन इक्वेशन नंबर, कोणतं इक्वेशन सोपं जातं, 3, 4, 5, 6 पैकी 3 जरा सोपं आहे, आपण 3 मध्ये टाकूया. इन इक्वेशन नंबर 3 थर्ड नंबरचं इक्वेशन लिहायचं, 4m + 5n 4m + 5n इज इक्वल टू काय आहे, 7 आहे. बरोबर. n इज इक्वल टू काय, -1 आहे. 4m प्लस nच्या जागी आपल्याला -1 लिहायचं आहे. 5 इंटू ब्रॅकेट -1 इज इक्वल टू 7. 4m ॲज इट इज राहणार, 5 1 जा 5, फक्त -5 होणार, इज इक्वल टू 7, कारण प्लस मायनस काय होणार, मायनस. आता -5 तिकडे जाऊन काय होणार, +7 होणार आहे. 4m इज इक्वल टू 7 + 5 होणार आहे. 7 + 5 किती झालं, 12. देअरफॉर 4m इज इक्वल टू 12. देअरफॉर m इज इक्वल टू काय होणार आहे, m इज इक्वल टू होणार 12/4. 12/4 म्हणजेच काय असतं, देअरफॉर m इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 3 जा 12. आन्सर आलं 3. बरोबर, 4 3 जा 12. m ची व्हॅल्यू आलेली आहे 3. आता आपण काय करणार आहोत, ही व्हॅल्यू आपण इक्वेट करायची आहे ओरिजिनल व्हॅल्यू बरोबर. 1/x इज इक्वल टू m बरोबर आणि 1/y इज इक्वल टू n बरोबर. काय करणार आपण, रिप्लेसिंग, काय लिहायचं, रिप्लेसिंग m and n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यूज. ओरिजिनल व्हॅल्यूज म्हणजेच काय करणार आपण, 1/x इज इक्वल टू काय आहे, m आहे. बरोबर. आणि 1/y इज इक्वल टू काय आहे, n आहे. तर 1/x इज इक्वल टू काय आहे, m ची व्हॅल्यू आहे 3. बरोबर. आणि 1/y इज इक्वल टू काय आहे, n ची व्हॅल्यू आलेली -1. आता x 1/x रेसिप्रोकल घेतला आपण, बरोबर, काय येणार आहे, x येणार आहे. 3 डिनॉमिनेटर काय नसतो म्हणजे 1 असतो, मग 3/1चा रेसिप्रोकल घेतल्यावर काय होणार आहे, 1/3 उलटं होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू येणार 1/3. 3/1चं उलटं केल्यावर काय होणार, 1/3. ह्याला म्हणतात रेसिप्रोकल. सिमिलरली 1/y ना, ह्याचा रेसिप्रोकल काय येणार आहे, y, आणि -1चा रेसिप्रोकल -1च येतो. मग yचा आन्सर येणार आहे -1. देअरफॉर सोल्युशन काय येणार आहे आपलं, सोल्युशन x, y इज इक्वल टू 1/3 आणि -1. हे झालं या दोन लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहूया. इथे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिला आहे 4/x - y प्लस 1/x + y इज इक्वल टू 3 आणि 2/x - y मायनस 3/x + y इज इक्वल टू 5. हे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत का, तर नाही, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. आपण काय करूया, ह्याला नंबर 1 देऊया इक्वेशन, ह्याला नंबर 2 देऊया. मग 4/x - y प्लस 1/x + y इज इक्वल टू 3. हे झालं इक्वेशन नंबर 1. पुढचं काय आहे, 2/x - y सॉरी -3/x + y इज इक्वल टू 5. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग याच्यासारखंच ह्याला पण आपण स्प्लिट करूया. पहिल्या इक्वेशनला काय लिहू शकतो आपण, 4 इंटू ब्रॅकेट 1/x - y बरोबर, प्लस इथं काहीच कॉमन गेलं नाही त्यामुळं काहीच नाही लिहायचं, आपण सगळं ब्रॅकेटमध्ये लिहूया. 1/x + y इज इक्वल टू 3. वहीमध्ये तुम्ही लिहिताना पण काय करायचं, हे एवढं जे आहे ना, हा पार्ट एका पेजवरच बसवायचं आहे. हे दुसरं पेज आणि तिसरं पेज असं कन्सिडर करा. हे एक पेज बरोबर. आपण ह्याला पहिल्या इक्वेशनला स्प्लिट केलं, तसं दुसऱ्या इक्वेशनला स्प्लिट करूया आपण. 2 इंटू 1/x - y बरोबर, -3 इंटू ब्रॅकेट काय येणार, 1/x + y इज इक्वल टू 5. हे झाले दोन इक्वेशन, ते आपण स्प्लिट केले. सिमिलरली मग याच्यासारखंच आपल्याला काय करायचं, इकडच्या 1/x - y ला रिप्लेस करायचं आहे. 1/x - y ला पूर्ण ब्रॅकेटला, आणि इकडच्या पण 1/x - y ला एका कुठल्या तरी व्हेरिएबलने रिप्लेस करायचं आहे. आणि इकडच्या 1/x + y ला 1/x + y ला रिप्लेस करायचं आहे. ह्याला घेऊया आपण n, ह्याला m घेऊया ह्याला, आणि ह्याला n, ह्याला m आणि ह्याला n घेऊया.
तर वाक्य काय लिहायचं आपल्याला, रिप्लेसिंग काय लिहायचं, रिप्लेसिंग 1/x - y by m and 1/x + y by n. कळलं? म्हणजेच काय करायचं आपल्याला, 1/x - y = घ्यायचं m आणि 1/x + y ला घ्यायचं आहे n. बरोबर. आता इथं काय होणार, 4m काय होणार, 4m प्लस काहीच नाही तर नंबर म्हणजे फक्त n लिहायचं = 3. हे झालं इक्वेशन नंबर 3. पुढे काय होणार, 2m काय होणार, 2m - 3n = 5 आहे तसंच राहिलं. हे झालं इक्वेशन नंबर 4. बरोबर. हे झालं इक्वेशन नंबर 3. हे झालं 4. इथं बघा m ची व्हॅल्यू 4m आहे, इथं 2m आहे, इथं n आहे फक्त, इथं काय 3n आहे. पण इथं प्लस n इथं -3n आहे ना, मग हे दोन nच्या व्हॅल्यू इक्वेट करणं आपल्याला जास्त सोपं आहे. म्हणजे आपल्याला फक्त इक्वेशन नंबर 3 ला मल्टिप्लाय करायला लागेल 3 ने, तर 3n इकडे पण होईल, इकडे पण 3n होईल. मग आपण लिहिणार मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3/3. मग काय होईल इक्वेशन, 3 4 = 12m प्लस काय होणार, 3 1 = 3n, 1 आहे नाही तर 3 1 = 3n = 3 3 = 9. हे इक्वेशन झालं. 3 4 नंतर येणार 5. आता 5 आणि 4, 5 आणि 4 बघा, इथं -3n इथं +3n आहे, ह्याची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. म्हणजे 3n ला 3n इलिमिनेट होईल. आपण लिहिणार ॲडिंग इक्वेशन 4 and 5. 4 and 5. 4 नंबर लिहू आपण, 2m - 3n = 5. हे काय आहे 5 नंबरचं, 12m प्लस 3n = 9. ॲडिशन करताना कुठलाही साईन चेंज होत नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 12 + 2 किती होणार, 14m. बरोबर. प्लस 3n - 3n इलिमिनेट झालं. 9 + 4 किंवा 9 + 5 काय होणार, 14 झालं. बरोबर. मग m = काय येणार आहे, देअरफॉर m = 14/14. म्हणजेच m आलं 1 आलं, कारण त्याच नंबरने डिवाइड केल्यावरती ॲन्सर 1 येणार आहे. 14 1 = 14. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 4 5 मध्ये टाकू शकतो. काय लिहायचं, देअरफॉर पुट m = 1 इन इक्वेशन नंबर, कोणतं सोपं जाईल आपल्याला, थर्ड वन ना, मग थर्ड मध्ये टाकूया. 4m + n = आहे 3. मग mच्या जागी फक्त 1 लिहायचं आपल्याला. 4 × (1 + n = 3. 4 1 = 4 + n = 3. देअरफॉर n = काय येणार आहे, 3 - 4. म्हणजेच काय येणार आहे, n = -1. ग्रेटर नंबरची साईन नेहमी येणार आहे. n = आलं -1. आता हे आपण त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यू बरोबर इक्वेट करूया. आपण काय लिहिणार, रिप्लेसिंग m and n by their original values. ओरिजिनल व्हॅल्यूज काय आहेत, 1/x - y = m आणि 1/x + y = आहे n. 1/x + y = आहे n. m ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, m ची व्हॅल्यू आली 1. येणार 1/x - y = आलं 1 आणि 1/x + y = आलं n ची व्हॅल्यू आहे -1. आपल्याला माहिती आहे ह्याचा रेसिप्रोकल करायचा इकडे नंबरचा. देअरफॉर काय येणार, x - y = 1 चा रेसिप्रोकल 1च येणार आहे आणि 1/x + y चा रेसिप्रोकल x + y = -1 चा पण रेसिप्रोकल -1च राहतो. आत्तापर्यंत आपण इक्वेशन नंबर 3 4 5 पर्यंत काउंट केलं होतं ना. आता इथं मगाच्यासारखं ॲन्सर आलेलं नाही, इथं 2 इक्वेशन्स आलेले आहेत. आपल्याला हे इक्वेशन परत सॉल्व करावे लागतील. ह्याला नंबर देऊया आपण 5 नंतर आहे 6 आणि ह्याला देऊया 7. आता आपल्याला हे 2 इक्वेशन सॉल्व करावे लागतील. इथे काही व्यवस्थित बसत नाही, मग मी काय करतो, आता हे रफ करतो आणि हे 2 इक्वेशन परत एकदा व्यवस्थितपणे सॉल्व करतो. आपण m आणि n ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि त्याला त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूशी रिप्लेस पण केलेलं आहे. रिप्लेस केल्यानंतर आपल्याला हे 2 इक्वेशन मिळालेले आहेत. x - y = 1 त्याला आपण 6 नंबर दिलेला आहे आणि x + y = -1 त्याला आपण 7 नंबर दिलेला आहे. इथं व्यवस्थित बघा, y आणि इथं -y आहे, इथं +y आहे. याची ॲडिशन केल्यावरती y ला y इलिमिनेट होईल. मग आपण काय करणार, ॲडिंग इक्वेशन 6 and 7. ॲड केल्यावर काय होईल, x - y = 1
आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. ॲड करताना साईन चेंज होत नाहीत, बरोबर. तर प्लस वाय नाही का, प्लस वाय आणि मायनस वाय झालं एलिमिनेट. एक्स प्लस एक्स झालं 2x इज इक्वल टू 1 - 1 झालं 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 0/2. 0ला कोणत्या पण नंबरने डिवाइड केलं तर ॲन्सर येतं 0. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आली 0. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया, पुट करूया इक्वेशन नंबर 7मध्ये. मग लिहूया पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 7. बरोबर. 7 नंबरचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. एक्सच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं तर 0 लिहायचे. एक्सच्या जागेवर 0 + y इज इक्वल टू -1. देअरफॉर 0मध्ये y ॲड केलं काय फरक पडतो का वायला, काहीच नाही. देअरफॉर y इज इक्वल टू आलं -1. म्हणजे आपलं सोल्युशन काय आलं, सोल्युशन x, y इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 0 आणि वायची व्हॅल्यू आली -1. हे झालं ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन.